आणि त्यानंतर इथं कोण येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा थेट प्रश्न वर्षाच्या बैठकीत विचारलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दादांना हा थेट प्रश्न विचारलाय। हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं, मात्र तसं न झाल्यास कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा असा प्रश्न त्यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा भेटीत दादांना हा प्रश्न केलेला आहे। 30 वर्षांपूर्वी कॅनडा कॉर्नरमध्ये नियमबाह्य पद्धतीनं त्यांनी सदनिका लाटल्या होत्या असं त्यांच्यावर आरोप होता। अल्प उत्पन्न गटातनं सदनिका चुकीची माहिती देत लाटल्याचाही ठपका होता। कोकाटे बंधूंनी सीएन कोट्यातनं नियमबाह्य पद्धतीनं सदनिका मिळवल्या होत्या। प्रथम वर्ग न्यायालयानं पुराव्यानिशी कोकाटे बंधूंना दोषी ठरवलं आणि त्यानंतर जिल्हा न्यायालयानं कोकाटेंची 2 वर्षाची शिक्षा आणि दंड कायम ठेवला।